नमस्कार, मी राजेश आवलकर. लोकशाही दिन विथ लोकारोग्य, लोकलाईव्हच्या लोकारोग्यमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या लोकारोग्य भागामध्ये आपण आमंत्रित केले डॉक्टर महेंद्र काबरा यांना. डॉक्टर महेंद्र काबरा हे ज्येष्ठ संशोधक आहेत, होमिओपॅथिक आहेत, आंतरराष्ट्रीय जागतिक पुरस्कार प्राप्त असलेले होमिओपॅथीचे हे पहिले असे डॉक्टर आहेत. कुटुंबातील तिसरी पिढी ही सुद्धा आज याच वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. आधी केलं आणि मग सांगितलं अशी त्यांची ही प्रवृत्ती, असं हे व्यक्तिमत्व आणि संशोधनामध्ये आघाडीवर असलेलं असं हे व्यक्तिमत्व डॉक्टर महेंद्र काबरा यांचं आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये लोकारोग्य भागामध्ये मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण डॉक्टर साहेबांशी बोलणार आहोत मधुमेह म्हणजेच डायबिटीस. डायबिटीस हे आपल्या लगेच लक्षात येते की म्हणजे साखर वाढली आहे असं आपण सरळ बोलून जातो. आज त्याच विषयावरती आपल्याला डॉक्टर साहेबांशी बोलायचं आहे. या डायबिटीजवर म्हणजे साखर वाढलीवर म्हणजेच मधुमेहावर यांनी संशोधन केलेलं आहे, त्याच्यावरती उपचाराचं संशोधन केलेलं आहे. आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की मधुमेह कशामुळे होतो, त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि झालाच तर त्याच्यावरती उपचार कशा पद्धतीने घेतले पाहिजेत, त्याच्यावरती कोणती काळजी घेतली पाहिजे, आपली डाएटची सिस्टीम कशी असली पाहिजे, हे सुद्धा आज आपल्याला डॉक्टर साहेबांकडनं जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला डॉक्टर साहेबांनी मधुमेह म्हणजे काय, डायबिटीज म्हणजे काय, कुठे असते ती आपली साखर, याविषयी आपल्याला डॉक्टर साहेब सुरुवातीला सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. गेले 40 वर्ष आम्ही प्रॅक्टिसमध्ये आहोत आणि जेव्हा पेशंट्स येतात डायबिटीसचे तर आम्ही त्यांना त्यांच्या माहितीची लेवल काय आहे हे जाणून घेण्यासाठी विचारतो की डायबिटीस कशाच्या अभावाने होतो. तर बऱ्यापैकी उच्च शिक्षितांनासुद्धा जनरली सांगता येत नाही की डायबिटीस हा इन्शुलिनच्या कमतरतेने होतो. मग माझा पुढचा प्रश्न त्यांना असतो रुग्णांना की इन्शुलिन कुठे बनत असतं, ते पण जनरली सांगावं लागतं आम्हाला की हे फासळीच्या उजव्या साईडला म्हणजे उजव्या फासळीच्या खाली लिव्हरच्या खाली पॅनक्रियाज असतं, त्या पॅनक्रियाजमध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असतात, त्या इन्शुलिन बनवतात. मग तिसरा प्रश्न असतो की इन्शुलिनचं कार्य नेमकं काय. तर म्हणतात की शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं. ती वापरायची आहे, त्याला कंट्रोलमध्ये का ठेवायचं, तर ती वापरले जात नाही म्हणून वाढते. एकीकडे शरीराला साखर म्हणजे एनर्जी मिळत नाही, ग्लुकोज मिळत नाही आणि मग ती वापरली नाही जात म्हणून अनियंत्रितपणे वाढत राहते. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला रुग्णांना माहिती देऊन त्यांना यापासून किंवा डायबिटीसच्या जे काही उपचार आयुष्यभर त्यांना घ्यावे लागतात त्यापासून मुक्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं. डॉक्टर साहेब तुम्ही जसं सांगितलं की आता इन्शुलिन ही वाढते, तिला वापरलं पाहिजे, वापरलं नाही तर शुगर वाढते इन्शुलिनच्या कमतरतेने. इन्शुलिनमुळे शुगर वाढते असं आपण आता हो, इन्शुलिनच्या अभावाने. इन्शुलिनच्या अभावाने ती वापरली पाहिजे, त्यात कंट्रोल करणं आवश्यक नाही असं आपण सांगितलं. बरोबर. समजा ती वापरली नाही आणि तिचं जर कधी आपण केलं तर ती जी शुगर वाढते त्यामुळे काय काय त्रास होऊ शकतो, लक्षणं काय? 3 महत्त्वाची लक्षणं अशी असतात की एक तर भूक जास्त लागणे, तहान जास्त लागणे आणि लघवीला जास्त होणे, अशी 3 महत्त्वाची लक्षणं असतात. तर आणि हातापायाला मुंग्या येणं, अशक्तपणा वाटणं, ही अशी लक्षणं डायबिटीसची असतात. अच्छा, म्हणजे ही अशी लक्षणं जर आपल्याला दिसली म्हणजे लघवी लागणे, तहान लागणे, अशक्तपणा येणे, अशा जी काही तुम्ही आता सांगितली, ही जर कधी लक्षणं आपल्याला दिसली की आपण डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. हो. आणि मग त्याच्यावरती उपचार घेतले पाहिजे. कोणते उपचार आपण केले पाहिजे? कसं असतं की जो काही आधुनिक चिकित्सेचा उपचार आहे तो ह्या साखरेला म्हणजे रक्तातल्या साखरेला कंट्रोल करू शकतो तो उपचार. परंतु त्यासाठी आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. पण आपल्या होमिओपॅथीच्या उपचाराने इन्शुलिनची निर्मिती होते आणि सोबत आपण जो अनुभवसिद्ध असा आहार विहार आणि आचारविचाराचा सल्ला देतो त्याची पण ह्या उपचाराला मदत मिळून आणि जर पेशंटनी व्यवस्थित हे सगळं केलं तर निश्चितपणे त्यांना आयुष्यभरच्या औषधांपासून मुक्ती मिळू शकते. आणि त्यापासून जे साईड इफेक्ट होतात, अवांछित परिणाम ज्याला आपण म्हणतो, तर त्यापासूनही व्यक्ती आपलं किंवा रुग्ण आपलं जीवन सुरक्षित ठेवू शकतो.
म्हणजे होमिओपॅथिक जर औषधी आपण घेतली हो. तर आपल्याला कायमस्वरूपी औषधी घेण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेला शुगर कंट्रोल येईल त्याला औषधी आपल्याला बंद करता येते. बरोबर आहे. असं कोणतं संशोधन आपण केलं आहे? जसं शरीरामध्ये इन्शुलिन का बनत नाही किंवा कमी का बनतं आणि अनेकदा त्याची क्वालिटी नॉर्मल नसते. इन्शुलिन बनतं पण ते इफेक्टिव्ह नसतं, त्याला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात. तर मग इन्शुलिन शरीरामध्ये का बनतं, पॅनक्रियाजमध्ये का कमी बनतं, यावर आपण संशोधन केलेलं आहे की शरीरामध्ये अनेक प्रकारची विष निर्माण होतात आणि ते विष शरीरातल्या जी काही नॉर्मल कार्यप्रणाली आहे, जे साधारण व्यक्तीमध्ये जे कार्य होतं ते ज्यांच्या शरीरामध्ये दोष असतात, विष असतं, त्यांच्यामध्ये इन्शुलिन बनवू शकत नाही. आणि मग आपण जे पोटातून घेण्याचं होमिओपॅथीचं औषध देतो त्याच्याने आतले दोष मिटतात, देहशुद्धी होते, रक्तशुद्धी होते आणि इन्शुलिन आधीसारखं बनायला लागतं. पण जसं आपण आपली औषधी घेतल्याबरोबर आहार विहारमध्ये सुद्धा आपण बोललात. निश्चित. आता आहार विहार म्हणजे हा कसा असला पाहिजे, त्यासाठी पथ्य कोणती असली पाहिजे? जनरली सोशल मीडियाचा वापर करून असं लक्षात आलेलं आहे, सकाळी एकदा खायचं, संध्याकाळी एकदा खायचं, मधल्या काळात काहीच खायचं नाही, भूक कितीही लागो पण मधल्या काळात काहीच खायचं नाही आणि ती शुगरला आपण कंट्रोल करायचा, डायबिटीज तुम्हाला होणार नाही. अशा प्रकारचे अनेक सोशल मीडियावरती व्हिडिओज आणि हे विषय सगळे सुरू असतात. कितपत उचित आहे? अशा पद्धतीची डाएट सिस्टीम केली पाहिजे का? नाही करायची असेल तर ती कशी केली पाहिजे आणि करायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने आपण केली पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे की मला असं नमूद करावं असं वाटतं आवर्जून इथे की आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीन्समध्ये डायबिटीज हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि मी 64 वयापर्यंत त्याला रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी झालो आहे. तर जी माहिती वापरली जाते तिलाच आपण ज्ञान म्हणू शकतो. तर मग आहार विहाराचा जो प्रश्न आहे तो आधी केले आणि मग सांगितले, जसं आपण सुरुवातीलाच उल्लेख केला. तर आमचं असं ठाम मत आहे की डायबिटीसमध्ये ग्लुकोमीटर आणि युरिन शुगर चेक करूनच आहार ठरवला पाहिजे. अच्छा. जर फास्टिंग म्हणजे सकाळची उपाशीपोटी केलेली शुगरची चाचणी दाखवत असेल की रक्तामध्ये ग्लुकोज हे 140 आहे, तर मग तसा आहार आपण घेतला पाहिजे. आणि तो कोणता आहार ते सुद्धा कमीत कमी वेळात आणि शब्दात सांगता येईल की आपण जे अन्न घेतो, मानव हा एकच प्राणी असा आहे की जो शिजवलेलं अन्न घेतो आणि मग वरण भात भाजी पोळी जे काही आपण खाऊ त्याच्यात मिठाई पण आली, या सगळ्यांनी शुगर प्रचंड वाढत असते. तर जेव्हा शुगर लेवल जास्त आहे म्हणजे ग्लुकोज लेवल जास्त आहे तेव्हा आपण जास्तीत जास्त कच्चा भाजीपाला किंवा उकळलेला भाजीपाला हाच घेतला पाहिजे आणि शिजवलेलं अन्न कमीत कमी घेतलं पाहिजे. म्हणजे आधीच एक उदाहरण द्यावं असं वाटतं की वाहनामध्ये पेट्रोल ओव्हरफ्लो होतं आहे, टाकीच्या बाहेर येतं आहे आणि आपण आणखीन पेट्रोल टाकतो आहे. कारण आपण, तुम्ही म्हटलात तसं, सोशल मीडिया किंवा अर्धवट माहितीच्या आधारे भूक असो की नसो, शुगर हाय असो, खायलाच पाहिजे. डायबिटीसच्या पेशंटने दिवसभर थोड्या थोड्या अंतराने खातच राहायला पाहिजे, हा फार मोठा गैरसमज आहे. तर शुगर जेव्हा जेव्हा हाय आहे, जास्त आहे, तेव्हा आपण ज्यापासून शरीरामध्ये शुगर बनतं असं अन्न कमीत कमी घेतलं तर फार लवकर शुगर नियंत्रणात येते. म्हणजे आम्ही असे खूप पेशंट्स आहेत की सकाळी शुगर चेक केली 220 होती. त्यांना आम्ही सल्ला दिला की तुम्ही आज दिवसभर एक तर खाऊ नका आणि खायचं असेल तर सॅलड, कच्चा भाजीपाला किंवा उकळलेला भाजीपाला खा. संध्याकाळी शुगर चेक केली तर 80 वर आलेली होती. औषधाचा प्रश्न तर पुढचा आहे. इतकं सोपं आहे. जसं आपण कुठल्याही गोष्टीचं, जसं मी वाहनातल्या पेट्रोलचं नियोजन की रिझर्व लागल्याशिवाय, आणि जिथे पेट्रोल पंप आजूबाजूला आहेत, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण काही जंगलात राहत नाही, अन्न अगदी उपलब्ध असतं. तर वारंवार आपण जेव्हा जेव्हा लक्षणं आहेत की आपली शुगर वाढली असेल किंवा कमी झाली असेल असं जेव्हा आपल्याला पेशंटला वाटतं तेव्हा त्यांनी ग्लुकोमीटरचा वापर करून खात्री करून घेतली पाहिजे, जेणेकरून आहाराचं नियोजन त्यांना छानपैकी करता येईल. डॉक्टर साहेब, आमच्या दर्शकांना आपण नॉर्मल रेंज कोणती असावी? सकाळी उपाशीपोटी आपण ब्लड ग्लुकोमीटर तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला, हो, तर त्याची नॉर्मल रेंज ही कोणती असली पाहिजे? हो, या बाबतीमध्ये
मतांतर आहेत, पण सकाळची उपाशीपोटी शुगर ही 100च्या आत असायला पाहिजे आणि जेवणानंतरची 150च्या आत असलेली जास्त सुरक्षित. अच्छा. डॉक्टर, जशी 100 आणि 150च्या दरम्यान ही सगळी शुगर असावी असं आपण जे सांगितलं, हो. परंतु कोणत्या वयामध्ये शुगर ही वाढू शकते किंवा कमी होऊ शकते? हा खूप चांगलाच प्रश्न आहे की आजकाल 8व्या वयात सुद्धा आपल्याला शुगर वाढलेली आढळते. आणि जर आधीच मी स्वतःविषयी सांगितलं की 64 वयापर्यंत क्वचित कधीतरी फास्टिंग शुगर 130 वगैरे झाली होती. आणि जसं मी आपल्या प्रेक्षकांना सांगत आहे, त्यांना शेअर करत आहे, स्वतःची शुगर आपण आहाराचं नियोजन करून 1-2 दिवसामध्ये नियंत्रणात आणली. डॉक्टर साहेब, जनरली असं म्हटलं जातं बीपी असो की डायबिटीज असो, ही बहुतांश वेळा एकदा जर आपल्याला जडली औषधी, तर ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत आपण आपलं स्मशानात आपण पोहोचत नाही तोपर्यंत आयुष्यभर ते आपल्याला जडलेलं राहतं. बघा, मी ज्या सोप्या पद्धतीने हे सगळं संशोधन आणि अनुभव कथन करीत आहे, तर समजा फास्टिंग ग्लुकोज 150 आलं आहे. आपण तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देत आहोत की फास्टिंग ग्लुकोज 150 आलं आहे, तर आपल्याला ते 80वर आणायचं आहे उद्या दुसऱ्या दिवशी. तर एकीकडे कष्ट वाढवायचे आहेत म्हणजे ग्लुकोज वापरले जाईल, आणि दुसरीकडे इनटेक म्हणजे सेवन कमी करायचं शिजलेल्या अन्नाचं. म्हणजे मग दोन्हीकडून आणि सोबत होमिओपॅथीच्या उपचाराने आपण इन्शुलिनचं जे सिक्रेशन आहे, इन्शुलिन जे बनण्याची जी प्रक्रिया मंदावलेली, थंडावलेली आणि बिघडलेली आहे, ती नीट करू शकतो. डॉक्टर साहेब, जसं तुम्ही सांगितले की वयाच्या 18व्या वर्षी सुद्धा डायबिटीज कोणाला होऊ शकते आणि 64 वयापर्यंत सुद्धा डायबिटीज असते जीन्समध्ये असून सुद्धा. जीन्समध्ये. म्हणजे हे आपलं पिढीजात असलेलं आपल्याला मिळालेली देण असते की त्याने त्याच्या चुकीच्या आहार विहारामुळे असते की काय, कशामुळे त्याला? बघा, आपण जीन्स तर बदलू शकत नाही. म्हणजे जीन्स म्हणजे बियाणं, ज्यापासून वृक्ष तयार होतो आजाराचा. तर आपण ते अंकुरित होण्यापासून त्याला टाळू शकतो. आमच्या जीन्समध्ये डायबिटीज खूप लवकर सुरू होतो. ज्या वयामध्ये डायबिटीज सुरू होतो बहुतेक सगळ्यांना रक्ताच्या नात्यात, त्याच वयात मी वजन कमी करायला सुरुवात केली, मी घाम गाळायला सुरुवात केली आणि आहारात बदल केले. त्यामुळे आयुष्यभर याला कंट्रोल करू शकलो. वजनाचा आणि डायबिटीसचा कसा परस्पर संबंध? खूप मोठा संबंध आहे की खूपच मला माहिती सगळ्यांसोबत शेअर करायला संधी मिळते या प्रश्नामुळे, की वजन हे फॅट्समुळे असतं. जसं बँकेमध्ये आपण FD ठेवतो, तसं शरीरामध्ये FD म्हणजे फॅट डिपॉझिट. मग आधीच एवढा ऊर्जेचा साठा शरीरामध्ये असताना जर आपण आहार नियंत्रित नाही केला, तर मग फॅट्स पण वाढणार, कोलेस्ट्रॉल पण वाढणार आणि शुगर पण वाढणार. हे सगळंच वाढेल. म्हणून वजन कमी करणं. मग डायबिटीजची राजधानी, जागतिक राजधानी म्हणजे भारत देश आहे. आणि स्थूलता अमेरिकेत सगळ्यात जास्त आहे. मला एक सूक्ष्म मुद्दा इथे मांडावा असा वाटतो की जेवढं चविष्ट अन्न घेण्याची सवय त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला असते बनवण्याची आणि सेवन करण्याची, तिथं आजारांचं प्रमाण आणि डायबिटीजचं प्रमाण, अनुवंशिकतेच्या सोबत हे पण मुद्दे पाहण्यात आलेले आहेत. तर वजन कमी करणं हे अमेरिकेत सगळ्यात जास्त स्थूलता आहे, लठ्ठपणा आहे. अशा आजारावर आपण लीलया, म्हणजे अशा ह्या स्थूलतेच्या आजारावर, जगातला सगळ्यात मोठा आजार असेल तर स्थूलता आहे, ओबेसिटी आहे. तर त्यावर आपण स्वतः पण केलं आहे, कुटुंबीय, पेशंट्स या सगळ्यांचं वजन आपण उपचारासोबतच सल्ला देऊन कमी करून घेतलेलं आहे. डॉक्टर साहेब, डायबिटीज जर कोणाला झाला तर त्याच्यामुळे अशी कोणत्या वेगळ्या व्याधी तयार होऊ शकतात का, किंवा त्याला दुसरे कोणते आजार होऊ शकतात का, काही गुंतागुंत होऊ शकते का याच्यामुळे? कसं आहे, मला थोडक्यात असं सांगावंसं वाटतं राजेशजी, की एकीकडे ग्लुकोज वापरले जात नाही इन्शुलिनच्या कमतरतेमुळे, त्यामुळे पेशींना एनर्जी मिळत नाही.
दुसरीकडे रक्तामध्ये हे जे काही ग्लुकोजचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे ते डॅमेज करत असतं सगळ्या शरीराला. अशी कुठलीही संस्था नाही, कुठल्याही पेशी नाहीत, शरीरातल्या कुठला अवयव नाही की ज्याचा डायबिटीस अनियंत्रित डायबिटीसमुळे दुष्परिणाम होत नाही. मग डायबिटीसचा जुळाभाऊ आहे ब्लड प्रेशर आणि हृदयविकार. मग वजन घटवलं, आहार चांगला ठेवला, मानसिक ताणतणावांपासून आपण व्यवस्थापन केलं ताणतणावाचं. एक आमचं फार आवडता सल्ला आहे, रुग्णांनाही खूप आवडतो, चिंता नव्हे चिंतन करा. म्हणजे समस्येचा अभ्यास करा, व्यवस्थापन करा. आणि त्याबाबत आम्ही खूप चांगलं समुपदेशन करतो. आणि काही तपासण्या असतात, जसं डायबिटीस ब्लड प्रेशर असलं तर रक्त पातळ ठेवण्याच्या गोळ्या घेणे. मग अनेकदा असं होतं की वर्षानुवर्ष त्या गोळ्या सुरू आहेत, रक्त पातळ होतं. कधी कधी वर्षानुवर्ष रक्त किती पातळ आहे की घट्ट आहे याची साधी स्वस्त चाचणी असते, ती केली जात नाही. त्यामुळे कुणाचं रक्त जास्त घट्ट होतं म्हणजे डोस जास्त होतो, तर कुणाचा डोस कमी होतो. तर अनेकांना ही चाचणी केल्यानंतर त्या रक्त पातळ करणाऱ्या गोळ्यांपासून मुक्ती किंवा डोस कमी होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या ज्या चाचण्या आहेत, जसं मी म्हटलं की रक्ताची घट्टता तपासणे, नंतर एक लघवीची तपासणी नियमितपणे केली जाते. पण त्यामध्ये एक मायक्रो अल्ब्युमिन म्हणून प्रकार असतो. कारण डायबिटीसमुळे किडनीवर इफेक्ट होतो आणि किडनीवर इफेक्ट झाला, दुष्परिणाम झाला की ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाबाचा विकार जडू शकतो. तर युरिन विथ मायक्रो अल्ब्युमिन म्हणजे दर 3 महिन्याला युरिनच्या सोबत मायक्रो अल्ब्युमिन जर चेक करून घेतलं तर आपण किडनीचा डॅमेज लवकर ओळखू शकतो आणि त्याचं व्यवस्थापन प्रतिबंध करू शकतो. म्हणजे सर डॉक्टर साहेब, म्हणजे नियमित वेगवेगळ्या प्रकारच्या या तपासण्या आहेत त्या आपण सातत्याने केल्या पाहिजेत. ते कोणत्या वयापासून केल्या पाहिजे? हे अनुवंशिकतेवर अवलंबून आहे, जीवनशैलीवर अवलंबून आहे, व्यसनाधीनता वगैरे अशा विविध गोष्टींवर आहे. म्हणून आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात राहून आणि आपण आपलं जीवन निरोगी आणि सुरक्षित केलं पाहिजे. डॉक्टर साहेब, डायबिटीज झाला की गोड खायचं नाही असं आपण जनरली सर्वसाधारणपणे सांगतो. एकीकडे तुम्ही असं सांगतात की आपण खाल्लं पाहिजे, मात्र तुमची शुगर कशी आहे त्या हिशोबाने. आणि ज्याला डायबिटीज झाला ना, तो त्याला पहिल्यांदा गोड आवडतं, मी गोड खाल्लं पाहिजे, आणि भूक खूप लागत असते. हे सगळं सूत्र जे आहेत ना ते असंबंधित आहे. ग्लुकोमीटरने आपण चाचणी केली किंवा प्रयोगशाळेत लॅबमध्ये जाऊन केली तर शुगर खूप वाढलेली आहे पेशंटला, तरीसुद्धा त्या व्यक्तीला भूक खूप लागते आहे, गोड खावंसं वाटतं आहे, आणि दुसरीकडे अशक्तपणा प्रचंड आहे, घाम सुटतो आहे. हे का घडतं? तर इन्शुलिनचं जे कार्य आहे ते खूप मनोरंजक आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे जाणून घेणं. डायबिटीस नियंत्रण मिळवायचं असल्यास तर इन्शुलिनचं कार्य असतं ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करणं. तर हा काय प्रकार आहे? तर आपण जे जे काही खातो, आधी चर्चा केल्याप्रमाणे आपण जे जे सेवन करतो त्या सगळ्यांचं रूपांतर शेवटी ग्लुकोजमध्ये असतं. कारण बॉडी चालते, आपल्या पेशी चालतात त्या ग्लुकोजवर चालतात. तर मग शरीरातले जे पेशी आहेत त्यांचं इंधन म्हणजे ग्लुकोज नाही आहे, तर एक स्टेप पुढची आहे ग्लायकोजेन. आणि ते ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करण्याचं काम इन्शुलिन नावाचं हार्मोन करत असतं. इन्शुलिनच्या कमतरतेमुळे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होत नाही, पेशींना ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे पेशी मेंदूकडे मागणी करतात की आम्हाला काहीतरी ऊर्जा द्या, म्हणजेच ग्लुकोज द्या, गोड द्या, खायला द्या. मग आजच्या आपल्या ह्या चर्चेमुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ही माहिती मिळेल आणि त्यांना या माहितीमुळे हे निश्चितपणे कळेल की आपली शुगर, आपली ग्लुकोज लेवल जेव्हा जेव्हा हाय आहे तेव्हा भूक लागलेली असली तरीसुद्धा आपण गोड न खाता कच्चा भाजीपाला आणि 4 गोड फळं जी असतात, म्हणजे जसं केळी, सीताफळ, आंबा आणि चिकू, ही सोडून बाकीची फळं घ्यायची, वरण भात भाजीपोळी कमीत कमी खायची. मी पुन्हा एकदा आठवण देतो की माणूस हा एकच प्राणी असा आहे की जो शिजलेलं अन्न घेतो.
आणि पुन्हा एक माहिती आम्हाला जे प्रॅक्टिसमध्ये जाणवलेलं आहे की साखरेचं म्हणजे अन्नाचं पिष्टमय पदार्थांचं पचन हे तोंडापासून सुरू होतं. तोंडामध्ये जी लाळ असते त्याच्यामध्ये लायपेज नावाचं हार्मोन असतं आणि हे लायपेज आपल्या पिष्टमय पदार्थांना अन्नाला पचवायला सुरुवात करतं. म्हणून आपल्या जुन्या सल्ल्यानुसार परंपरागत सल्ल्याप्रमाणेच अन्न 32 वेळा नाही 64 वेळा चावून खायला पाहिजे डायबिटीसच्या रुग्णांनी. डॉक्टर साहेब, आहार विहार जर कधी आपला योग्य व्यवस्थित असेल तर मधुमेहापासून आपण दूर राहू शकतो, हे आपण आता आम्हाला सांगितलं. दर्शकांना जाता तुम्ही काय संदेश देणार? मला असं सुचवावं असं वाटतं की शक्ती, युक्ती आणि भक्ती ह्या 3 क्लुप्त्यांचा वापर करून, या 3 गुणांचा वापर करून, ह्या 3 सूत्रांचा वापर करून आपण सगळ्या समस्यांपासून सुटका आपली करून घेऊ शकतो आणि समस्या उद्भवणारच नाहीत असं सुद्धा नियोजन करू शकतो. तर आपण सगळे मिळून एक सुदृढ समाज आणि सुदृढ देश आपल्याला बनवायचा आहे. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आहार विहार जर व्यवस्थित असेल आणि आपण चिंतन मनन जर व्यवस्थित केलं असेल, त्या विषयाचा जर अभ्यास केला असेल, त्या खोलात जर जाऊन आपल्या शरीराची आपण रचना जर बघितली असेल तर आपल्याला मधुमेहापासून दूर राहता येईल. आणि एकदा मधुमेहापासून दूर राहिलं अनेक व्याधीपासून देखील आपण दूर राहू शकतो. अशा प्रकारचा संदेश आपल्याला डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी दिला. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने डॉक्टर महेंद्र काबरा यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं. नमस्कार.